सुरू करूया आपण. बाहेर काउंटरला वॉशरूम्सला गर्दी आहे, बट वी नीड टू फिनिश इन टाइम. ओके. सो सप्तचक्र शुद्धी क्रिया याच्यामध्ये यावर्षी आपण 7 असेंडिंग चक्रांबरोबर 7 डिसेंडिंग चक्र पण बघणार आहे. ही 7 पहिली जी असेंडिंग चक्र आहेत, असेंडिंग चक्र म्हणजे ही ऍक्टिव्हेट झाल्यावरती आयुष्यामध्ये त्याच्या लेवलला पॉझिटिव्ह बदल घडायला लागतात, पॉझिटिव्ह चेंजेस घडायला लागतात. जसं पहिलं जे चक्र आहे मूळाधार, मूळाधार चक्र हे पैशाच्या अवस्थेशी संबंधित असलेलं चक्र आहे. मूळाधार चक्र क्लीन होऊन बॅलन्स व्हायला लागल्यावरती पैशाच्या गतीमध्ये फरक पडतो. त्याच्याबरोबर असोसिएटेड त्याच्याशी जे सगळे प्रॉब्लेम्स आहेत ते सॉल्व्ह व्हायला लागतात. पाताळ चक्रांची गंमत काय आहे, प्रत्येक असेंडिंग चक्राला एक पाताळ चक्राचं लॉक आहे. त्याचं एक नेगेटिव्ह इमोशन धरून ठेवणारं एक पाताळ चक्र आहे. आज आपण पाताळ चक्र शिकणार नाहीये, ते 11 तारखेपासून वर्कशॉप जसं सुरू होईल तिकडे जाणार आहे. आज आपण काय करणार आहे, आपण स्वतःचं इव्हॅल्युएशन करणार आहे हे कळण्यासाठी की या वरच्या 7 चक्रांमधली आपल्या चक्रांची परिस्थिती काय आहे. बऱ्याच वेळेला आपल्याला असं वाटतं की प्रत्यक्ष स्तरावरती आपण इतकं काय काय करतो लाईफ बदलण्याकरता. टॅपिंग करतो. टॅपिंग कुठल्या लेवलचे ब्लॉक सॉल्व्ह करतं, टॅपिंग सेल्युलर मेमरी मधले ब्लॉक सॉल्व्ह करतं. सेल्युलर मेमरी म्हणजे काय, जी कॉन्शियस मेमरी आहे आपल्याला, की जिथे कळतं की लहान असताना माझ्याबरोबर असं काहीतरी घडलं म्हणून माझं आयुष्य असं झालं, इथे मला काहीतरी अपयश आलं आणि तिथून एक नेगेटिव्ह ट्रेट माझ्या लाईफमध्ये सुरू झाला, ज्याची मेमरी आपल्याला आहे. पण एनर्जी बॉडी मधून जे ब्लॉक्स येतात स्पेसिफिकली चक्रांमधले, ह्याची मेमरीच नाही आहे. कारण हे एक डिफॉल्ट कंडिशनिंग आहे. कदाचित पास्ट लाईफ असेल, कदाचित कार्मिक असेल, कदाचित जेनेटिक असेल, कदाचित वूम्ब असेल, परिस्थितीमुळे असेल, आपल्याला माहित नाही. पण परिणाम या एनर्जी बॉडीवरती पण होतो. सो एनर्जी बॉडी रिपेअर करायच्या आधी आपल्याला कळलं तर पाहिजे ना की आपण आयुष्याच्या ज्या गोष्टींशी झगडतोय, प्रॅक्टिकल लेवलला आपण त्याला बळ द्यायला सगळं करतोय, पण एनर्जेटिकली कुठेतरी या चक्रांमध्ये काहीतरी दोष आहे ज्याच्यामुळे आपल्या प्रॅक्टिकल गोष्टींना तेवढी गती मिळत नाही. सो या शीटमध्ये तुम्हाला प्रत्येक चक्राचं प्लस आणि मायनस असं दिलेलं आहे. प्लस मायनस पेक्षा रादर इथे सगळे इम्बॅलन्सेसच आहेत. जेवढे इम्बॅलन्सेस जास्त आपल्याला जाणवतील तेवढं आपल्याला कळलं पाहिजे की आपलं ते चक्र दूषित आहे. आणि आपण 11 तारखेपासून ज्या वेळेला ऍक्च्युअली क्लेन्झिंगला सुरू करू, आपल्याला त्या चक्रांवरती विशेष भर देण्याची गरज आहे. आता या इम्बॅलन्सेस मध्ये पण प्रत्येक चक्र जे आहे ना, हे 2 कंडिशन्स मध्ये इम्बॅलन्स्ड असतं, हायपो आणि हायपर. हायपो म्हणजे एक क्वालिटी जी डेफिशियन्सी मध्ये असते, म्हणजे कमी आहे, आणि तीच क्वालिटी जेव्हा अति होते त्याची विकृती निर्माण होते. दोन्ही टोकं जी आहेत ती दोन्ही टोकं इम्बॅलन्सच आहेत. सो याच्यामध्ये प्रत्येक चक्राचं हायपोचे पण क्वालिटीज आहेत आणि हायपरचे पण क्वालिटीज आहेत. सो आपल्याला काय करायचंय, आता जे सप्तचक्र करणार आहेत त्यांना तर हे कळेलच त्या 7 दिवसांमध्ये हे कसं हाताळायचं. पण जे करणार नाहीये, तुम्ही जर ऑडिओ बरोबर प्रॅक्टिस करणार असाल, मगाशी जसं सरांनी सांगितलं की 21 ऊर्जास्त्रे या पुस्तकामध्ये सप्तचक्रचा ऑडिओ आहे. सो त्या ऑडिओ मधनं देखील आपण या चक्रांपर्यंत पोहोचू शकतो. क्लेन्झिंग होत नाही पण ऍटलिस्ट ऍक्टिव्हेशन सुरू होतं. सो कुठल्या चक्राला मी अटेन्शन देणं गरजेचं आहे हे मला कसं कळेल, जेवढे जास्त इम्बॅलन्सेस माझे येतील त्या चक्रावर मला काम करणं गरजेचं आहे. इन रियालिटी बघितलं तर सगळीच चक्र कुठे ना कुठेतरी दूषितच असतात. पण कधी कधी तुम्हाला असं जाणवेल की आउट ऑफ नोवेअर खालची 2 चक्र इम्बॅलन्स्ड आहेत, पण कदाचित विशुद्ध खूप बॅलन्स मध्ये, तिथे सगळ्या पॉझिटिव्ह क्वालिटीज आहेत आपल्याकडे. पण गंमत काय घडते, मूळाधार जे आहे हे तुमच्या आयुष्यातली प्रगती, तुमच्या आयुष्यातला पैसा ठरवतो. विशुद्ध कशाशी रिलेटेड आहे, विशुद्ध म्हणजे घशात असलेलं चक्र, तुमच्या वाणीशी, तुमच्या भाषेवरच्या प्रभुत्वाशी, तुमचं एक्सप्रेशन ऑफ एनी काइंड, युअर वर्क, युअर आर्ट, एनिथिंग, कम्युनिकेशन. सो तुमचं सपोज विशुद्ध एकदम प्रभावी आहे, तुम्ही फार उत्तम गाता, पण मूळाधार जर ब्लॉक्ड असेल तर तुमच्या गाण्याला दाद मिळेल, पैसा नाही मिळणार.
एखाद्याचा आज्ञा इतकं जागृत असतं, इतकं इंटेलेक्च्युअल माणूस असतो तो, पण मूलाधार ब्लॉक्ड असतं. इतके आयडियाज, इतकी क्रिएटिव्हिटी, इतक्या गोष्टी सुचतात ज्या प्रोबेबली जगात त्यांच्या आधी कोणाला सुचल्या नव्हत्या, पण त्याचं ल्युक्रेटिव्ह काही नाही. सो इन रियालिटी ही सगळी चक्र एकावर एक अवलंबूनच आहे. पण कधी कधी बाय डिफॉल्ट एखादं चक्र ऍक्टिव्ह असतं किंवा एखादं चक्र खूप लो पॉवरमध्ये फिरत असतं. सो कुठल्याही कंडिशनमध्ये हे कोणाला दाखवायचं नाहीये. हे का दिलंय तुम्हाला, तर आपण 11 तारखेपासून जो एक्सरसाइज सुरू करणार आहे क्लेन्झिंगचा, त्याच्यामध्ये आपल्याला हे वापरायचंय. त्याच्याकरता हे आज फील करणं गरजेचं आहे. सो जिथे तुम्हाला वाटेल की हो हे माझ्याबरोबर घडतंय, हे माझ्याबरोबर घडतंय, हे टिक करायचं. बऱ्याच वेळेला हायपरच्या ज्या क्वालिटीज आहेत ना, हायपर नेगेटिव्ह, हे आपल्याला स्वतःमधलं कधीच जाणवत नाही. हे आपल्याला दुसऱ्याचं लगेच जाणवतं, पण त्याचा काही उपयोग नाहीये. जसं पहिल्या ह्याच्यामध्ये अग्रेशन आहे, मूळाधाराची हायपर इम्बॅलन्स काय आहे, अग्रेशन, सतत दुसऱ्यावर रोप झाडायचा. हे आपल्याला स्वतःमधलं कधीच दिसत नाही, हे आपल्याला दुसऱ्यातलं दिसेल ज्याच्यामुळे आपल्याला त्रास होतोय. पण सप्तचक्र शुद्धी क्रिया ही एक अशी टेक्निक आहे की आपण ही सरोगेट नाही करू शकत. जसं टॅपिंग सरोगेट करू शकतो की दुसऱ्याचा प्रॉब्लेम आहे पण त्याला कळत नाहीये तर मदत करायला मी करू शकते, सप्तचक्र शुद्धी क्रिया सरोगेट नाही करता येत. ही ज्याची त्यालाच करता आली पाहिजे. ओके, सो जे काही तुम्हाला जे उत्तरे येतील टिक करा. हे कोणाला दाखवायचं नाहीये, ह्याची मदत तुम्हाला होणार आहे. सो पहिलं चक्र मूळाधार चक्र, आयुष्याच्या मूळ स्तंभांशी आधारित असलेलं चक्र, पैशाची गती ठरवणारं चक्र, तुमची मानसिक स्थिरता ठरवणारं चक्र, स्टेबिलिटी ठरवणारं चक्र. मूळ आधार, आपल्या शरीराचा मूळ आधार काय आहे, व्हॉट इज आवर फाउंडेशन, आपली जी बोन्स, आपली माती काय आहे, शरीराची माती, स्केलेटल सिस्टम जी आहे आपली. सो ज्या ज्या लोकांचं मूळाधार चक्र दूषित असतं ना, ह्यांना हाडांचे त्रास असतात. काही ना काहीतरी सम ऑर दी अदर बोन रिलेटेड प्रॉब्लेम बॉडीमध्ये कायम सुरूच असतो. पैशाच्या स्तरावर कायम प्रॉब्लेम्स असतात. म्हणजे बेसिक लेवलला EMI सुद्धा वेळेवर जात नाही. प्रत्येक गोष्ट करताना विचार करावा लागतो, मन मारावं लागतं, सारखं ऍडजस्टमेंट करावी लागते. कोणाकडनं येणारे पैसे वेळेवर येत नाहीत, आपल्याला कोणाला पैसे द्यायचे ते पैसे वेळेवर जात नाहीत. सो अशी जर कॉन्स्टंट गती असेल आपल्या पैशाच्या आयुष्याची, तर मूळाधार चक्र ब्लॉक्ड आहे. ओके, सो पहिलं फर्स्ट त्याच्यामधला जो इम्बॅलन्स आहे, पैशाच्या स्तरावर कायम टंचाई. सो ऑलवेज प्रॉब्लेम्स. कितीतरी माणसं अशी असतात की ज्यांच्याकडे खूप पैसे येणार आहेत पण ते येत नाहीत फार सहजी. मूळाधार ब्लॉक्ड आहे. खूप मोठं काहीतरी घडतंय, दिसतंय, पण फार सहजी, मग एक लँड डील इतकं सहजी घडायला पाहिजे पण त्यात इतके अडथळे, मूळाधार ब्लॉक्ड आहे. पैसे येत नाहीत सहजी. माहिती आहे आपल्याला की माझा वर्थ एवढा आहे, पण त्या अवस्थेपर्यंत मला पोचता येत नाहीत. सतत ऍडजस्टमेंट्स, EMIs बाउन्स होणं, सारखं दुसऱ्याला सांगायला लागणं की आत्ता नाही नंतर देतो, आत्ता नाही नंतर देतो. ही प्रॅक्टिकल पण परिस्थिती असू शकते आणि ही मानसिक पण असू शकते बरं का. काही लोकांच्या बँक अकाउंटमध्ये पैसे असतात, आयुष्यात कधीच नसतात. ते कायम त्या टंचाईच्याच मानसिकतेत जगतात. बोथ केसेसमध्ये मूळाधार दूषित आहे. पुढे आयुष्याच्या मूलभूत गरजा पण सहजी भागवता येत नाहीत. म्हणजे वेळेवर फी भरणं, हव्या असलेल्या गोष्टी खायला प्यायला घरामध्ये वेळेवर आणणं, त्या गोष्टीत पण जर विचार करायला लागत असेल की नको एवढ्याची फळं नको बाबा आज, हे एवढ्याचं तेल नको आज, तर मूळाधार दूषित आहे. बेसिक गोष्टी, हे जे बेसिक आयुष्य जगायला जे लागतं त्यात विचार करायला लागत असेल तर मूळाधार ब्लॉक्ड आहे. ज्या लोकांनी याच्या आधी सप्तचक्र शुद्धी क्रिया केलेले रिव्हॅल्युएट करा की या परिस्थितींमधनं आज कुठे होत, काय ब्लॉक्स उरलेले आहेत. सो या वेळेला करताना मला काय नेमकं फोकस केलं पाहिजे. पुढे याला दूषित करणारं सगळ्यात मोठं इमोशन म्हणजे भीती. सतत भीती, सतत काळजी, सतत असुरक्षितता. आणि आज जर बघितलं आपण तर आपण अशा वातावरणात राहतोय की कॉन्स्टंट हा नेगेटिव्ह फीड आपल्यावर आहेच.
आणि इतकं सोशल मीडियाला एक्सपोज्ड आहे आपण की जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात काहीही झालं तरी अगदी शेजारी घडल्यासारखं वाटतं. आणि त्या प्रत्येक गोष्टीबरोबर आपल्या आतमध्ये ती सतत भीती निर्माण होते. ते आता बाबा वांगाचं ते जे काय चाललेलं आहे, वी रिअली डोंट नो काय खरंच विनाश आहे, होणार आहे, नाही आहे. पण सतत आपण या इनसिक्युरिटीला ट्यून्ड असतो. आणि 90% आपल्यातली लोक याच कॅटेगरीमध्ये असतात. सतत काळजी, सगळं व्यवस्थित असलं तरी काळजी की हे गेलं तर, सगळं चांगलं चाललंय याला नजर लागली तर, ठीक आहे आमचं झालं, आमच्या नंतर पुढच्या पिढीचं कसं व्हायचं, इथून पुढच्याचं कसं व्हायचं. मूळाधार दूषित आहे. कॉन्स्टंट जी भीती दडवून ठेवते आपल्याला, मूळाधार दूषित. आणि जेवढं मूळाधार दूषित आहे तेवढी गती तुमच्या पाताळ चक्रांना नाही. कारण इथून ती खालची चक्र सुरू होतात सगळी, आतळ वितळ सुतळ ही सगळी इथून खाली सुरू होतात. मूळाधार आपलं स्ट्रॉंग असणं फार गरजेचं आहे. तुमच्या पर्सनॅलिटीचा, तुमच्या आयुष्याचा बेस आहे हा. आणि आज खरंच आपण सगळेजण, तुम्ही माना किंवा नका मानू, आपण अशा आयुष्याच्या किंवा जगाच्या वळणावरती येऊन थांबलोय की उद्या काय वाढून ठेवलेलं आहे कोणासाठी हे आपण सांगू शकत नाही. इतकं झपाट्याने सगळं बदलतंय. टेक्नॉलॉजी पासून, माणसांच्या मनस्थितीपासून, माणसांच्या आरोग्यापासून सगळं. द वर्ल्ड इज नो मोर अ प्लेस फॉर वीक माइंडेड पीपल. आपल्याला खरंच माहित नाहीये आज जे आपण बघतोय सगळं, की जाऊन येतो असं म्हणून सांगून गेलेला माणूस परत येईल की नाही. काय चुकतंय, खाणं चुकतंय, व्यायाम चुकतोय, काही नोबडी नोज. नुसते कयास बांधू शकतो आपण की असं होत असेल तसं होत असेल. आज घरोघरी अँटी एन्झायटीच्या औषधांवर जगणारी माणसं आहेत. द वर्ल्ड इज नो मोर अ प्लेस फॉर वीक माइंडेड पीपल. आणि हा जो आपला आतला प्रवास आहे ना, हा बाहेरचं कुणीच आपल्यासाठी करू शकत नाही. हा आपणच करणं गरजेचं आहे. आपली मनस्थिती कुठलीही परिस्थिती आली तरी स्थिर ठेवणं ही साधना आहे आणि ती आपणच आपली करू शकतो. सो मूळाधार चक्र हे तुमच्या पर्सनॅलिटीचं, तुमच्या सगळ्याच आयुष्याच्या फाउंडेशनचं सगळ्यात महत्वाचं चक्र आहे. ओके, पुढे चलूया. कोणत्याही स्तरावरची आव्हाने पेलण्याचं बळ ना शारीरिक, ना मानसिक, ना आर्थिक, ना सामाजिक. इतकी भीती असते यांच्या आतमध्ये की जरा काही ऐकलं की भीती वाटते की अरे नाही, झेपणारच नाही आपल्याला हे. कितीतरी माणसं अशी असतात जी वरनं इतकी अशी मोठी वाटतात, आपल्याला असं वाटतं अरे काय किती मस्त आयुष्य, इतकं मोठं सामाजिक नाव आहे. ह्यांच्या आतमध्ये इतकी भीती असते त्या समाजाच्या अगेन्स्ट जाण्याची. जरा पोरांनी प्रपोज जरी केलं की हे इंटरकास्ट करायचंय तर जे सगळं सुरू होतं रौद्र रूप, मूळाधार दूषित आहे. कारण ती प्रगल्भताच नाहीये आपल्याला. पुढे सतत पैसा. आता खालचे जे दोन आहेत ना, हा त्याचाच ऑपोजिट एंड आहे. पहिले काय आहे, डेफिशियन्सी आहे. दुसरे शेवटचे दोन काय आहे, अतिरेक आहे. पहिल्या ह्याच्यात काय आहे की सतत पैशाच्या अडचणी आहेत. त्याच्यानंतर काय आहे, सतत पैशाचा हव्यास. कोणी बोलतंय का? ओके. सतत पैशाचा हव्यास की कुठून मला कोणाचे ढापता येतील, किती ढापता येतील, कसं फसवता येईल समोरच्याला. हे स्कॅमस्टर्स वगैरे जे असतात ना, सतत काहीतरी स्कीम काढून लोकांना फसवतात. मूळाधार दूषित आहे. सतत ही प्रवृत्ती की दुसऱ्याने मला द्यावं, सतत ओरबाडण्याची जी वृत्ती आहे ना पैशाच्या स्तरावर, मूळाधार दूषित आहे. आणि हे आपल्याला दुसऱ्याचं लगेच दिसतं. हे कुठेतरी याची झलक आपल्यात पण जर असेल, कारण आपण तशाच परिस्थितीत लहानाचे मोठे झालो ना, दरवेळेला आपणच जबाबदार आहोत असं नाहीये. कंडिशनिंगच तसे होते. त्यानंतर पहिल्या ह्याच्यात काय आहे, ह्याचं हायपो डेफिशियन्सी काय आहे की स्वतःसाठी त्यांना मत पण मांडता येत नाही, काहीच करता येत नाही, सगळ्या परिस्थितीत अंगाळून टाकतात. ह्याचा अतिरेक म्हणजे सतत रागा, सतत डॉमिनेट करायचं समोरच्याला जिथे गरज पण नाहीये, सतत दबदबा ठेवायचा स्वतःचा प्रत्येक गोष्टीत कारण नसताना. जरा यांचं मन दुखावलं की संपलं, विषयच संपला तिथे आयुष्याचा. मूळाधार दूषित आहे अशा वेळेला. ओके,
पुढे जाऊया. मूळाधारपासनं पुढचं चक्र स्वाधिष्ठान, स्वतःचं अधिष्ठान असणारं केंद्र. स्वाधिष्ठान, आता मूळाधारात काय संपलं? पैशाची बेसिक गरज संपली ना. मूळाधार ऍक्टिव्हेट झाल्यावर काय होईल? पैसे यायला लागतील. बेसिक आयुष्य, रुटीन लाईफ पैशाच्या लेवलला नॉर्मल मस्त चालायला लागेल. स्ट्रेंथ निर्माण होईल, ताकद येईल, इमोशनली स्ट्रॉंग व्हाल. आता हे सगळं बेसिक लेवलला चांगलं झाल्यावरती आता पुढे काय पाहिजे? अपग्रेडेशन पाहिजे ना आयुष्याला, लक्झरी पाहिजे. स्वाधिष्ठान आयुष्याची सगळी छान शौकी जी आहे ही स्वाधिष्ठान आहे, लक्झरी आयुष्याची. ज्या वेळेला स्वाधिष्ठान ऍक्टिव्हेटेड असतं ना, अशी व्यक्ती दिसायलाच तेजस्वी असते. दिस इज द सेक्स सेंटर ऑफ द बॉडी. एक जीव निर्माण करण्याची क्षमता असलेलं केंद्र, स्पिरिच्युअली फार अनन्यसाधारण महत्व असलेलं केंद्र. ज्याचं स्वाधिष्ठान जाग आहे अशी व्यक्ती भयंकर पॅशनेट असते. त्यांच्या कामामध्ये, आयुष्य जगण्यामध्ये, सगळ्या गोष्टींमध्ये पॅशन आहे, कंपल्शन नाही आहे. स्वाधिष्ठान दूषित असल्यावर काय आहे? कंपल्शन आहे. उठावं लागतं, काम करावं लागतं, जावं लागतं, हे पोरांचे डबे करावे लागतात. ज्याचं स्वाधिष्ठान जाग आहे त्याला प्रत्येक गोष्टीत मजा येते. आयुष्याची रसिकता निर्माण करणारं केंद्र. सो दुर्भाग्याने आपण ज्या सगळ्या आयुष्याच्या गतीमध्ये होत, इतकं रुटीन आणि हातातोंडाशी बांधलेलं आहे सगळं की याच्याकडे लक्ष द्यायलाच वेळ होत नाही. आणि हे इतकं आकुंचन पावलेलं असतं की इथून पुढे स्पिरिच्युअल गतीच होत नाही कधी. आपण त्या बेसिक गोष्टींशीच लढत राहतो. सो बघूया ज्यावेळेला स्वाधिष्ठान ब्लॉक होतं काय होतं. सगळ्यात पहिलं तर ह्यांच्या पर्सनॅलिटीमधला सगळ्यात महत्त्वाचा दोष म्हणजे सतत त्यांना गिल्टी वाटत राहतं की काहीतरी माझं चुकलंय, मी कमी पडलो. कायम मुलगा म्हणून काही करू शकलो नाही, वडील म्हणून काही करू शकलो नाही, काही फार ग्रेट आपण काहीच करू शकलो नाही. कॉन्स्टंट त्यांना असं वाटतं की आपलं चुकलं काहीतरी, आपण दोषी होत. बऱ्याच वेळेला एखादी व्यक्ती लहानपणापासून हे ऐकत लहानाची मोठी होते की तू जन्माला आलीस आणि असं झालं, तू जन्माला आलास आणि असं झालं. लहानपणापासून ते बाळ हेच परसेप्शन घेऊन लहानाचं मोठं होतं की मी अनलकी आहे. सो त्याला प्रत्येक वेळेला असेच अनुभव येतात की ती व्यक्ती ज्या कुठल्या गोष्टीत हात घालते ती त्याला कधीच लाभत नाही. म्हणजे हे जे शेअर घेतात ते हमखास पडतात आणि यांनी विकल्यानंतर ते वाढतात. सगळं टेक्निकली कळत असून पण एंट्री एक्झिट चुकतेच. ही सतत अपराधी असल्याची भावना. त्यानंतर एक लैंगिक अपराध. बऱ्याच वेळेला लहान असताना मुलं सुद्धा, मुली तर पडतातच, सेक्शुअल अब्यूजला बळी पडतात. आणि मग स्वतःच्या शरीराबद्दल एक विचित्र अपराधीपणा निर्माण होतो की माझ्यातच काहीतरी प्रॉब्लेम आहे बाबा, की अशी माणसं माझ्याकडे अट्रॅक्ट होतात. ह्यांचं स्वाधिष्ठान पूर्णपणे आकुंचन पावलेलं असतं. आपल्याकडे अशा कितीतरी केसेस आहेत की ज्यांना बाळ होण्यामध्ये प्रॉब्लेम होता, PCOS होतं, PCOD होतं, हे सेंटर त्याच्याशीच रिलेटेड आहे ना. आणि क्लेन्झिंग ज्या वेळेला आपल्याला करायला लागलो, ही सगळी हॉर्मोनल सायकल ऑटोमॅटिकली नॉर्मल सेट व्हायला लागली. सो पुढे यांचं दुसरं पर्सनॅलिटी फ्लॉ म्हणजे अरसिकता, लॅक ऑफ पॅशन. कशातच मजा नसते. नो रोमॅन्स इन लाईफ. रोमॅन्स करण्याकरता पार्टनरच पाहिजे गरजेचं नाहीये, आयुष्य पुरेसं आहे. फुलं, पानं, झाडं, गाणी. ज्याचं स्वाधिष्ठान जागा आहे ना त्याच्या आयुष्यामध्ये या सगळ्या रंगीत गोष्टी असतात. खुश असतात. जी माणसं तुम्हाला एकटी खुश दिसतील काहीही न घेता, त्याचं स्वाधिष्ठान जागं आहे, त्याचं स्वाधिष्ठान जागं आहे. ओके, पुढे ज्याचं ब्लॉक्ड आहे अशा लोकांच्या मध्ये कायम आरोग्याच्या तक्रारी निर्माण होत राहतात. कारण सगळ्या तुमच्या एंडोक्राईन ग्रंथी रेग्युलेट करणारं केंद्र आहे. हॉर्मोनल सगळं जे आयुष्यामध्ये घडतं
त्याचा कंट्रोल स्वाधिष्ठानकडे. पुढे ह्याचा दुसरं टोक हायपर स्वाधिष्ठान, ज्या वेळेला इतकं ऍक्टिव्हेट होतं की सतत चैनी, दाखवायचं सारखं पैसे, व्यसन, इतका अतिरेक करायचा प्रत्येक गोष्टीचा. स्वाधिष्ठान दूषित आहे. आणि त्यानंतर लैंगिक नैराश्य. बघा, दोन्ही गोष्टींमध्ये स्वाधिष्ठान दूषित आहे. एकतर लैंगिक नैराश्य किंवा लैंगिक विकृती, म्हणजे त्याच्याशिवाय विषयच नाहीये डोक्यात. स्वाधिष्ठान दूषित आहे दोन्ही केसेसमध्ये. आणि हे बऱ्याच वेळेला बऱ्याच जणांचा हा प्रॉब्लेम असतो आणि काहीच करू शकत नाही. पण जसं आपण स्वाधिष्ठान क्लीन करायला लागतो, ही एनर्जी ऑटोमॅटिकली अलाइन व्हायला लागते. ओके, सो पुढे चलूया. मणिपूर. सगळ्यात महत्वाचं काय आहे, स्वाधिष्ठान चक्र जागं झाल्यावरती एकतर खुश राहायला लागतात माणसं, चांगली दिसायला लागतात कारण तेज येतं चेहऱ्यावरती, आणि सगळ्यात महत्वाचं छंद सुरू होतात आयुष्यात. काहीतरी करावंसं वाटतं. पॅशन जे पॅशन, की घर छान ठेवावंसं वाटतं, स्वतः छान राहावंसं वाटतं. हे छान, कारण ही छान एलिमेंट जो आहे ना आयुष्याचा, तो स्वाधिष्ठानमध्ये. ज्याचं ब्लॉक्ड आहे, ही माणसं डिप्रेशनमध्ये असतात. प्रत्येक गोष्ट एक कंपल्शन आहे, डिप्रेशनमध्ये असतात. पुढे मणिपूर. ज्ञानाचं केंद्र, आकलन क्षमतेचं केंद्र. माणसं जी अतिशय हुशार असतात ना, हुशार म्हणजे बुद्धिमत्तेने नव्हे, प्रत्यक्ष स्तरावर जी हुशार असतात, व्यवहाराच्या स्तरावरती, ज्यांना स्पिरिच्युअल नॉलेज खूप इझिली कळतं, कॉन्सेप्ट फार कॉम्प्लिकेटेड फार सहजी कळतात. कळणं जे आहे ना, कळणं आणि सुचणं, अकॅडमिक इंटेलिजन्स नाही. अकॅडमिक इंटेलिजन्स हा आज्ञेशी रिलेटेड आहे, पण कळणं, स्ट्रीट स्मार्टनेस, मणिपूर ज्ञानाचं केंद्र आहे. सूर्याचं केंद्र, ज्ञानाचं केंद्र. सो ज्या वेळेला हे ब्लॉक्ड असतं, याचे काय परिणाम दिसतात आयुष्यावरती ते बघूया. आकलन क्षमतेचा अभाव, पटकन कळत नाहीत गोष्टी, त्याच गोष्टी 4-4 वेळेला वाचायला लागतात, तेच प्रश्न 4-4 वेळेला विचारतो आपण, कळतच नाही आपल्याला. इवन इमोशनली पण कळत नाही, कसं वागायचं हे सुद्धा कळत नाही, किती महत्व द्यायचं एखाद्याला, कसं त्याच्यातनं डिटॅच व्हायचं. अशा लोकांना पैसे आणि इमोशन्स हे वेगळे आहेत हे कधीच कळत नाहीत. ते कायम इमोशनलीच पैशाचे व्यवहार करतात आणि गफलत होते कायम. सो आकलन क्षमतेचा अभाव, व्यवहार ज्ञानाचा अभाव, प्रॅक्टिकल रियालिटी कळत नाही. अशी कितीतरी लोक येतात की मी याला पैसे दिले, तिकडे गेले. का दिले? त्यांनी मागितले म्हणून दिले. असं उत्तर नाही असू शकत ना. मणिपूर ब्लॉक्ड आहे. ज्या वेळेला आपल्याला प्रतिप्रश्न सुचत नाहीत की बाबा तू या पैशाचं काय करणार आहेस, कुठे टाकणार आहेस, काय, आपल्याला कोणीतरी येऊन जर सांगितलं 3 महिन्यात दुप्पट करून देतो आणि आपण जर लगेच देत असू, एखादा मित्र येऊन रडायला लागला आणि आपण कर्ज काढून जर त्याला देत असू, मणिपूर ब्लॉक्ड आहे. आपण जर असे व्यवहार करत असू, हे कळणं गरजेचं आहे की मणिपूर ब्लॉक्ड आहे. ह्याच्यावर काम करणं गरजेचं आहे. डिसिजन्स जर इमोशन्सच्या भरामध्ये घेत असू आपण, मणिपूरवर काम करणं गरजेचं आहे. ओके, पुढे तर्कबुद्धीचा अभाव, प्रतिप्रश्न करता येत नाहीत, लॉजिक कळत नाही पटकन गोष्टींमधनं, ही गोष्ट कुठे काय, ह्याचं पुढे काय, कसं, हे लॉजिक कळत नाही. तर्कबुद्धीचा अभाव. आणि चौथी गोष्ट तर फार लोकांमध्ये असते, विनोद बुद्धीचा अभाव. त्यांना एखादा जोक समजावून सांगावा लागतो, किंवा कुणी जर जाता जाता एखादी कॉमेंट जरी केली मस्करीत, ते पर्सनली घेणार आणि घरी जाऊन सगळ्यांना विचारणार, मी असा आहे, मी अशी आहे, मी खरंच अशी आहे, मी खरंच असं आहे. मणिपूर ब्लॉक्ड आहे. मणिपूर ज्या वेळेला ओपन व्हायला लागेल ना, त्यावेळेला अचानकपणे गोष्टी समजायला लागतात. समजूत जी आहे आयुष्याची ही निर्माण व्हायला लागते. विजडम, दिस इज द सेंटर ऑफ विजडम. सी, नॉलेज शिकवता येतं, विजडम शिकवता येत नाही. ते मणिपूर मधूनच येतं. ओके, पुढे निर्णय क्षमतेचा अभाव, डिसिजन घेता येत नाही. त्याच्यामुळे सतत दुसऱ्याच्या मतावर अवलंबून राहावं लागतं की हे बरोबर आहे का, हे चुकलंय का, काय करू, कसं करू.
दे कॅनॉट टेक डिसिजन्स, किंवा घेतले तरी चुकीचे डिसिजन्स घेतात. निर्णय क्षमतेचा अभाव. आता हे बेसिकली ज्या वेळेला चक्र नेगेटिव्ह मध्ये असतं ना, हायपोमध्ये असतं, त्यावेळेला ह्या माणसांना भयंकर सेल्फ कॉन्फिडन्सची कमतरता असते, सेल्फ वर्थ नसते, स्वतःची लायकी वाटत नाही कुठलीही चांगली गोष्ट आयुष्यात अनुभवण्यासाठी. सो ही कायम वीक, अशी वीक, ज्याला आपण म्हणतो की नाही बिचारी गरीब बिचारी आहेत. हे सगळे जेवढे तुम्ही गरीब बिचारे ओळखता की नाही, हे सगळे त्या मणिपूरमधले, हायपोमधले. हायपरमध्ये हेच सेंटर इतकं हायपर होतं की त्यांना आत्मप्रौढी निर्माण होते, स्वतःच्या ज्ञानाचा इतका गर्व होतो की ते सगळ्यांना कमी लेखायला लागतात, प्रत्येकाची मजा उडवायची. अशा लोकांना कुणी येऊन जरी सांगितलं की अरे XYZ च्या ह्याला मुलाला काहीतरी छान झालं, हा सो व्हॉट, आमचा मुलगा तर हे आधीच करून गेलेला आहे. अप्रिशिएट नाही करायचं कधीच कोणाला. आत्मप्रौढी टॉपिक यांच्यापासून जरा दुसरीकडे शिफ्ट झालं की ओढून आणणार की मी माझ्याबद्दल बोलायचं सारखं. दूषित आहे हे. कारण या लोकांचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम हा होतो की ते दुसऱ्याचं कधीच ऐकत नाहीत आणि ते इतके एककल्ली विचार करतात. या लोकांच्या आयुष्यात सगळ्यात मेजर फायनान्शियल प्रॉब्लेम्स होतात, कारण ते इतकं एकाच अँगलनी विचार करतात की दुसऱ्याला कायम काही सांगितलं जरी त्याला कमीच लेखायचं कायम. दे कॅनॉट अलाव देमसेल्व्स टू थिंक. खूप मोठा तोटा होतो या लोकांचा. आणि मग त्यांना सांगायची पण लोकांना लाज वाटते, कारण ते आत्तापर्यंत असे असतात की ह्यांचं काही चुकत नाही बाबा कधी आयुष्यात, आणि सगळ्यात सिलियस्ट मिस्टेक्स यांच्या आयुष्यात होतात, कारण ते इतके असे बेफिकीर असतात स्वतःच्याच ह्याच्यामध्ये. सो असं जर आपल्याबरोबर असेल तर टिक दॅट. सतत स्वतःविषयी कमतरता, सो आयदर ऑर आहे. एकतर सतत स्वतःविषयी कमतरता वाटणं, हायपोमधली पर्सनॅलिटी, आणि हायपरमध्ये म्हणजे सतत दुसऱ्याची मापं काढायची, सतत दुसऱ्या. बऱ्याच वेळेला तुम्ही अशी काही व्यक्ती बघितली की ते तुमच्या तोंडावर कधीच तुमची तारीफ करणार नाही, ते दुसऱ्याला जाऊन सांगतील की ही फार छान स्वयंपाक करते, तिच्या तोंडावर नाही सांगणार. इनसिक्युरिटी असते त्यांना खूप डीप की आपल्यापेक्षा समोरचा वरचढ होईल. सो इफ दॅट इज सबकॉन्शियसली ऑल्सो हॅपनिंग, हे कुठेतरी आपल्यात आहे. पुढे चलूया. अनाहत. अनाहत चक्र, हार्ट सेंटर. आज इतका रिसर्च हार्ट मॅथ इन्स्टिट्यूट पण या हार्ट सेंटर वरती करते. आपल्या शरीराच्या बाहेर जो आपला ऊर्जेचा प्रभाव आहे, या ऊर्जेचा जो प्रभाव आहे ह्याच्यातली 80% व्हायब्रेशन्स ही अनाहत चक्रातनं बाहेर पडतात. अनाहत चक्र ज्याचं जेवढं पॉवरफुल, त्याचा ऑरा, त्याचा प्रभाव तेवढा पॉवरफुल. सो अनाहत चक्र असं कित्येक लोकांच्या रिसर्चमध्ये, आज जेनेटिक रिसर्चमध्ये हे म्हणतात की ज्याचं अनाहत चक्र ओपन होतं त्याचा DNA ओपन होतो, आणि ज्याचं DNA ओपन होतं त्याचं भाग्य ओपन होतं. तुमचं सगळं आभामंडळ बदलून टाकणारं चक्र आहे अनाहत. आणि गंमत म्हणजे याच्या खाली 3 चक्र आहेत आणि याच्या वरती 3 चक्र आहेत, आणि खालची तिन्ही चक्र ही आयुष्यातल्या मटेरियलिस्टिक गोष्टींशी संबंधित आहेत, वरची 3ही चक्र सगळ्या सूक्ष्म गोष्टींशी संबंधित आहेत, स्पिरिच्युअल अवेकनिंगशी संबंधित आहेत. सो ज्याचं अनाहत चक्र ब्लॉक्ड आहे अशा व्यक्तीच्या आयुष्यामध्ये कायम आनंदाचा, प्रेमाचा अभाव असतो. प्रॅक्टिकल असू देत किंवा त्यांना मानसिक वाटत असेल. अशी कितीतरी लोक असतात की त्यांचं लग्न झालंय, आजूबाजूला माणसं आहेत, सगळं आहे, पण त्यांना कधी प्रेम मिळत नाही. सो अशी जर आपली कंडिशन असेल की आयुष्यात एक पण व्यक्ती अशी नाही आहे की जिच्याकडून आपल्याला प्रेम मिळेल, का आपण नाही अट्रॅक्ट करू शकलो, असं अनाहत ब्लॉक्ड आहे. आनंदाची कमतरता, अभाव आनंदाचा, अनाहतवर काम करायला हवं. पुढे सपोर्ट सिस्टीम्सचा अभाव.
अशा लोकांच्या आयुष्यामध्ये मदत करतील अशी माणसं पण नसतात. अनाहत जसं क्लीन व्हायला लागेल ना, तुम्हाला आश्चर्य वाटेल इतकी मदत करणारी माणसं आपोआप तुमच्या आयुष्यामध्ये क्रिएट होतात. तुम्हाला विचार करायची गरज नाही लागत की उद्या प्रॉब्लेम आला तर कोण येईल. ज्याचा अनाहत जागा आहे, युनिव्हर्स ऑटोमॅटिकली ऑर्गनायझेस इट सेल्फ फॉर दॅट पर्सन. पुढे नात्यांच्या स्तरावर दुरावा आणि मतभेद. काही लोकांच्या लाईफमध्ये हा पॅटर्न असतो की त्यांच्या जवळ आलेली माणसं कायम तुटतात. एक दुरावा, म्हणजे थोडं काळ एकदम मस्त चालतं, पुढे काय होतं माहित नाही, पण अचानक ती माणसं संबंधच तोडतात. हा दुरावा, मतभेद, गैरसमज करून घेतात लोक की तू असं बघितलं माझ्याकडे आणि तुम्ही नसतंच बघितलेलं, तसं काही झालेलंच नाहीये. अनाहत ब्लॉक्ड आहे. रिलेशनशिपच्या स्तरावर तुमची आणि तुम्हाला ज्यांच्याशी रिलेट व्हायचंय या लोकांची एनर्जेटिक फ्रिक्वेन्सी मॅच होत नाहीये. ज्या वेळेला आपण अनाहत ओपन करतो, ज्या वेळेला अनाहत आपलं ओपन व्हायला लागतं, ऑरा बदलतो तुमचा, ऑटोमॅटिकली सगळ्यात पहिली गोष्ट तुम्हाला जाणवेल की लोक तुमच्याशी प्रेमाने बोलायला लागतील. त्यांना तुमच्याशी बोलावंसं वाटेल. कनेक्शन निर्माण होतं. जेव्हा अनाहत ब्लॉक्ड आहे ना, एक अशी हार्टवॉल असते, हार्टवॉल क्रिएट होते. अप्रोच नाही करू शकत त्या माणसाला आपण फार इझिली, त्याला खूप पाहिजे असतं, पण एक हार्टवॉल आहे. ती हार्टवॉल एनर्जेटिक आहे. काही तुम्ही अनुभवलंय, काही लोकांबरोबर फार अनकम्फर्टेबल वाटतं कधी कधी. काही केलेलं नाहीये त्यांनी इन रियालिटी, पण अनकम्फर्टेबल वाटतं. अनाहत ब्लॉक्ड आहे. पुढे मनात साठून राहिलेला राग, द्वेष, तिरस्कार. त्याच्या आधी एक सुटलं आपलं, दुसऱ्यांविषयी वाटणारी असूया. काय ब्लॉक करतं अनाहतला? ज्या वेळेला आपण दुसऱ्याच्या आयुष्यातली प्रगती बघूच शकत नाही. कुणीतरी गाडी घेतलीये, आपण शांतपणे 2 पेढे खाऊ शकत नाही. म्हणणारच आपण, हे बापाचे पैसे आहेत त्याच्या, एवढं काय ग्रेट आहे, जागा विकून घेतलीये. प्रांजळपणे आपण कधी म्हणणार नाही की गुड यार, नाईस, नाईस फॉर यू. लगेच आपल्याला असं वाटणार, मी का नाही, माझ्या आयुष्यात का नाही, माझ्या आयुष्यात का नाही. ही जी असूया आहे, थोडं कधीतरी वाटणं ठीक आहे, तो मसाला आहे आयुष्याचा, ती पर्सनॅलिटीचा तडका येतो की एखाद्याने घेतलं आणि आपल्याला वाटतं हे आपण पण घेऊया, इथपर्यंत ठीक आहे. पण आपल्याला असं वाटणं की त्याचं वाटोळं व्हावं, त्याला आता दाखवलंच पाहिजे देवानी, ह्याच्यावर रेडच पडली पाहिजे, ह्याच्या मुलांचंच काहीतरी व्हायला पाहिजे, असं होतं. वी कर्स. कधी कधी काही जण उघडपणे करतात, काही जण मनात मध्ये करतात, बट वी कर्स. आणि माइंड यू, नो एनर्जी गोज वेस्ट. थर्मोडायनामिक्सचा सिद्धांत आहे, नो एनर्जी गोज वेस्ट. ती फक्त ट्रान्सफॉर्म व्हायला वेळ लागतो, कधी कधी मास गॅदर करायला वेळ लागतो ना गोष्टीला, पण ही एनर्जी तुमच्या थ्रू प्रोसेस होतीये. त्याचा सगळ्यात पहिला परिणाम कोणावर होणार? सो इथपर्यंत वाटणं की यार हे घेतात आपण पण घेऊया, ओके, हे नॉर्मल आहे, हे नॅचरल आहे. पण त्याची टॉक्सिसिटी जेव्हा निर्माण होते ना, त्यावेळेला हे यू नीड थेरपी ॲट दॅट पॉइंट ऑफ टाइम. हे जायला पाहिजे सिस्टीम मधनं आपल्या. आणि अनाहत ओपन झाल्यावरती तुम्हाला खरंच इतकी मजा येईल ना, यू विल फील काय हरकत आहे, इतकं आहे निसर्गामध्ये, इतकं विपुल आहे, थोडंसं त्याला मिळालं तर काही, माझं काहीच बिघडत नाही. पण ज्याचा अनाहत बंद आहे तो कायम त्या कमतरतेत जगत राहतो की नाही नाही सगळं संपणार आहे, सगळं संपणार आहे, मला सगळं असं गोळा करून ठेवलं पाहिजे. ज्याचा अनाहत ओपन आहे तो त्या विपुलतेत जगू शकतो की माझ्याकरता काय, इथे सगळ्यांकरता सगळं भरपूर आहे, फक्त कनेक्ट होता आलं पाहिजे. पुढे मनात साठून राहिलेला राग, द्वेष, तिरस्कार, हे फार पॉवर देणारे इमोशन्स आहेत. हे फार इझिली जात नाहीत. आणि काही लोक तर प्रण वगैरे करतात की 7 जन्म माफ करणार नाही. बीपीच्या गोळ्या स्वतः खातात पण प्रण सोडत नाही. 7 जन्म वगैरे त्यांनी ठरवलेलं असतं की माफ नाही करणार. ह्याचा अर्थ काय आहे की समोरच्यानी चुकायचं आणि आपण स्वतःच्या थोबाडीत मारायची. मणिपूर ब्लॉक्ड आहे कारण इंटेलिजन्स नाही ना तो. ज्याचं मणिपूर आणि अनाहत दोन्ही कॉम्बिनेशन मध्ये जागा होईल तो माणूस फार सिलेक्टिव्हली आपली लढाई ठरवतो की ठीक आहे कुठल्या लढाईत इन्व्हेस्ट केले पाहिजेत पैसे. मन,
शक्ती स्वतःची. पण ज्याचं अनाहत पण ब्लॉक्ड आहे, मणिपूर पण ब्लॉक्ड आहे, हे जगाचं सगळं ओझं स्वतःच्या खांद्यावर घेऊन बसतात. हा हे ना वाकडं तोंड केलं ना, ती अशी बोलली ना, ती तसं बोलली ना, दाखवतेच आता. कॉन्स्टंट जळत असतात त्याच ह्याच्यामध्ये. यांना ऍसिडिटी होणार नाही तर काय होणार. पण ज्या वेळेला अनाहत ओपन होईल ना, हे असं फ्लिटिंग वाटेल. ढग कसे नुसते जातात, आपण मांडीवर घेऊन बसतो का, ते जातात आपण बघतो, तसे हे विचार नुसते असे फ्लीट होतील. यू विल बी सो हॅपी विथ युअर सेल्फ. पीस, इंटरनल पीस, अनाहत. पुढे ह्याचं जे विपरीत टोक आहे दुसरं, स्वतःच्या फायद्याशिवाय कोणालाही मदत करू शकत नाहीत. अशी माणसं असतात ना की डोनेशन देतो, नाव लाव बाबा, किंवा मी हे करतो, माझ्याबद्दल बोल, माझं सांग, माझ्याबद्दल हे कर, मला प्रमोट कर. फायद्याशिवाय काही नाही. अनाहत इतकं ब्लॉक्ड आहे, फायद्याशिवाय हालणार नाही अजिबात. पुढे ज्याचं अनाहत ब्लॉक्ड आहे, जी कॉन्स्टंट एक डिससॅटिस्फॅक्शन आहे ना लाईफमध्ये, अतृप्ती, काही नकोय, आहे भरपूर आहे, वाटतं की नाही नाही अजून हवंय मग बरं वाटेल, पण एक डीप डिस्कंटेंट आहे आयुष्याबद्दल, स्वतःबद्दल, काहीच चांगलं वाटत नाही. अतृप्त, कॉन्स्टंट अतृप्त. किती चांगलं झालं तरी म्हणणार याच्यापेक्षा भारी पाहिजे होतं. ही कॉन्स्टंट अतृप्ती. पुढे विशुद्ध, एक्सप्रेशनचं केंद्र, कुठल्याही पद्धतीचं, तुमच्या कामाचं, तुमच्या इंटेलिजन्सचं, तुमच्या कलागुणांचं एक्सप्रेशन, कम्युनिकेशन, कनेक्शन, दुसऱ्याशी असलेलं कनेक्शन, ह्याच्यावरती विशुद्ध काम करतं. सो विशुद्ध ज्याचं दूषित आहे, या बिचाऱ्याला स्वतःची मतं पण मांडता येत नाहीत, त्याला एक्सप्लेन करता येत नाही, सांगता येत नाही समोरच्याला की काय माझा पॉइंट ऑफ व्ह्यू. ते चुकीचंच काहीतरी बोलून येतात आणि भांडणं लावून येतात. आणि हे बिचारे कमकुवत असतात. सो यांच्या मागे एक बिचारा धीट माणूस असतो, त्यालाच लढावं लागतं. मोस्टली ती बायकोच असते. हे सगळे गैरसमज करून येणार. विशुद्ध दूषित आहे, काय बोलायचंच कळत नाही. आई आणि बायकोमध्ये कुठली इन्फॉर्मेशन फिल्टर करायची ते कळतच नाही. सो त्याचं विशुद्ध दूषित आहे. कम्युनिकेशन खूप एरर आहे. पुढे इतर आपल्या मतांना विचारत नाहीत, किंमत देत नाहीत, अशा लोकांना कायम ग्रांटेड घेतलं जातं की ह्याला काय ठीक आहे. विशुद्ध दूषित आहे. जर आपल्याला कॉन्स्टंटली कोणीतरी ग्रांटेड घेत असेल, आपलं विशुद्ध दूषित आहे. पुढे आपल्याविषयी दुसऱ्यांच्या मनात कायम गैरसमज निर्माण होतात. खरंच हा फार विचित्र पॅटर्न आहे. काही लोकांच्या एनर्जी फील्डमध्येच तसं असतं. ते खरंच इतके गरीब असतात आतून, इतके प्रेमळ असतात, पण काहीतरी असं कम्युनिकेट होतं त्यांच्यातनं की दुसऱ्याला कायम वाटतं की ह्याला फार ॲटिट्यूड आहे. ते काहीच करत नाहीत, पण कायम ऑलवेज अ मिसअंडरस्टूड पर्सन. ते कधी कधी स्वतःच्या विचारांमध्ये इतके मग्न असतात, पण समोरच्याला वाटतं की माझ्याकडे बघून ओळख दिली नाही. तो बिचारा इतका लो आहे ना पॉवरमध्ये की त्याच्या ब्रेन पर्यंत पटकन ऑक्सिजन जात पण नाही की समोरचा बघतोय हे सांगायला. दे आर सो टिमिड, व्हेरी टिमिड पर्सनॅलिटी. एकदम असं घाबरलेले, लो, कायम बोलू का नाही, संकोच. सो त्याच्यामुळे हे कायम मिसअंडरस्टूड असतात. जर आपल्याबरोबर असं होत असेल की कोणाला खरं कळतच नाही की आपण कसे होत, आपलं विशुद्ध दूषित आहे. पुढे लोकांच्यावर आपल्या व्यक्तिमत्वाचा, बोलण्याचा प्रभाव पडत नाही. कोणी ऐकत नाही, 2 मिनिटं थांबून ऐकत पण नाही कोणी आपलं धड. विशुद्ध पोचू शकत नाहीये. आता ह्याचंच दुसरं टोक जे आहे ते इथे नाहीये खरं, पण अशी जी माणसं आहेत ज्यांचं विशुद्ध दूषित विकृत अवस्थेमध्ये ऍक्टिव्ह आहे, ही अशी माणसं दुसऱ्यांची दिशाभूल करू शकतात. हे जे हिप्नोटाईज वगैरे करतात ना लोक, ब्रेन वॉश करतात, विशुद्ध इतकं ऍक्टिव्ह आहे पण विकृत अवस्थेत आहे. ते दुसऱ्याच्या आयुष्याचा नाट लावू शकतात. हे जे धर्माच्या नावाखाली किंवा कुठल्याही एखाद्या आयडिओलॉजीच्या नावाखाली ज्या वेळेला लोकांना ब्लॅकमेल केलं जातं किंवा ब्रेन वॉश केलं जातं, हे करणाऱ्याचं विशुद्ध विकृत अवस्थेत असतं. म्हणूनच त्याचा प्रभाव पडतो. तुम्ही प्रयत्न करा बरं, घरची पोरं पण ऐकत नाहीत.
विशुद्ध दूषित होण्याचं, नॉर्मल केसमध्ये सुद्धा दूषित होण्याचं सगळ्यात मोठं कारण आहे जे पुढचं आहे की सतत तक्रारी करत राहणं. जी माणसं सतत कुरकुर 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 करतात आयुष्याची, त्यांचं हे केंद्र कायम दूषित असतं. कॉन्स्टंट कंप्लेन, क्रिटिसिझम, गॉसिप. थोडीफार गॉसिप चलता है, ठीक आहे, वो तडका आहे जिंदगी का, आणि बायकांच्या फार जवळच आहे. पण एक गोष्ट घडली की ती 15 जणांना सांगितलीच पाहिजे, त्याशिवाय आजचं जेवणच पचणार नाहीये. विशुद्ध दूषित आहे. समोरच्याचं बिचाऱ्याचं मस्त चाललेलं आहे, त्याला माहित नाही काय घडलेलं आहे, आपण फोन करून सांगणार तुला माहिती काय झालं आज. विशुद्ध दूषित आहे. ज्या लोकांना सतत तक्रारी, गाराणी गायची नुसती सारखी स्वतःची, आज असं झालं, आज असं झालं, आज असं झालं, आज असं झालं, कसं तुमच्या विशुद्धचा प्रभाव पडेल. इतकं तुम्ही त्याला नेगेटिव्हली यूज करताय. त्यातनं प्रक्षेपित होणारी ऊर्जा कोणाला पोचूच शकत नाही. विशुद्ध शुद्ध व्हायला लागल्यावरती तुम्हाला जाणवेल की कम्युनिकेशन वाढलंय. गंमत बघा, विशुद्ध दूषित असलेला माणूस जर सेल्स मध्ये असेल तर, आता याचं विशुद्ध पण दूषित आहे आणि मूलाधार पण दूषित आहे, पण प्रोफाईल सेल्स आहे. हे कितीही मस्का मारून काही विकायचा प्रयत्न करू दे, ह्याच्याऐवजी दुसऱ्याकडनंच घेणार. हा बिचारा स्वतःच्या खिशातलं पण डिस्काउंट देतोय अजून, पण समोरच्याला याच्यावर डाऊट येणार, हे काहीतरी निगेटिव्ह आहे. कारण प्रभाव नाही आहे, इम्पॅक्ट नाही आहे. विशुद्ध शुद्ध व्हायला लागल्यावरती लोक ऐकायला लागतील, रिस्पेक्ट द्यायला लागतील. तुमचा थॉट क्लॅरिटी वाढेल. काय बोलायचं, कुठे बोलायचं, कसं बोलायचं, तो इम्पॅक्ट वाढायला लागेल. पुढे आज्ञा. स्पिरिच्युअल अवेकनिंग मधलं फार महत्वाचं केंद्र, अंतःप्रेरणा निर्माण करणारं केंद्र. अंतःप्रेरणा म्हणजे काय? इंट्युशन, गायडन्स, इंटरनल गायडन्स. इन रियालिटी तो आपल्यातल्या सगळ्यांनाच होत असतो. प्रॉब्लेम हा आहे की आपल्याला तो डिकोड करता येत नाही. बऱ्याच वेळेला आपण कुठेतरी जाताना आपल्याला असं वाटतं की नाही, ह्या रस्त्याने नाही त्या रस्त्यानेच जायला पाहिजे. का वाटतं माहित नाही, पण आपण किंवा आपल्याला कोणी ऐकत नाही, आपलं विशुद्ध दूषित आहे, कोण किंमत देत नाही, आणि पहिल्याच्याच रस्त्याने जातो. आणि तिथे गेल्यावर आपल्याला कळतं की अरे यार ब्लॉक आहे, मला वाटतच होतं. माझ्याकडे एक व्यक्ती आली होती, त्यांचे पैसे अडकले होते कोणाकडे तरी, आणि सगळं झालं, कन्सल्टिंग वगैरे झालं. मग ते मला जाताना म्हटले की खरं तर ना हे देताना पण मला वाटतच होतं की हे अडकणार. सगळं क्लिअर होतं खरं त्याचं, पण मला आतून काय माहिती वाटतच होतं की हे अडकणार आहेत. म्हटलं का दिले मग? आज्ञा. त्या अंतःप्रेरणेवरती आपण ऍक्शन घेऊ शकत नाही. म्हणून आपण बऱ्याच वेळा म्हणतो की नाही की कलाकार, इन्व्हेंटर, सायंटिस्ट हे जरा आपल्या पट्टीनुसार आपल्याला ते थोडेसे वेडसरच वाटतात, कारण ते इतक्या इंटरनल मोटिवेशननी काम करत असतात की तिथपर्यंत आपण पोचू शकत नाही. आपण फक्त लॉजिकनी काम करत असतो. आपण त्या क्रिएटिव्हिटीवरती विश्वासच ठेवू शकत नाही. आपल्याला जर उद्या कोणी सांगितलं की काही वर्षांनी आपल्याला म्हणजे पुढच्या पिढीला लग्न वगैरे करायची गरज राहणार नाहीये, जाऊन फक्त काय क्वालिटीजचा रोबो पाहिजे तो घेऊन यायचा आहे, एक्झॅक्ट ह्युमन सगळा इंटरफेस मिळेल, विश्वास बसेल. पण इलॉन मस्कचा बसला, आणि म्हणून इलॉन मस्क असं काहीतरी बनवू शकतो. म्हणून इलॉन मस्क हे म्हणू शकतो की मी मार्सवरती जाणाऱ्या गोष्टी निर्माण करतोय का, तर पृथ्वीवर कचरा एवढा होतोय तर तो नेऊन मार्सवर टाकून येऊया. आपण हसतोय, तो अप्लाय करतोय. आज्ञा. आपल्याला जेवढी एक्स्ट्राऑर्डिनरी माणसं दिसतात ना जगामध्ये, आपल्याला वरवर आपण त्यांना कॉपी करायला जातो की अरे मग ह्यानी काय केलं, मग हा कुठे शिकला, मग त्यांनी काय केलं. बट दॅट इज नॉट व्हॉट मेक्स हिम डिफरंट. इट इज दिस इंटरनल सिस्टीम दॅट मेक्स हिम डिफरंट. सो काही लोकांमध्ये हे डिफॉल्ट असतं, आपल्यात नाही आहे. म्हणून आपल्याला त्याच्यावर काम करणं गरजेचं आहे. सो ज्या वेळेला आज्ञा जागी होईल, काय होईल? सगळ्यात पहिलं थॉट क्लॅरिटी निर्माण होईल.
विचारांना दिशा मिळेल. आज जे किती लोकांना प्रॉब्लेम आहे आज ओव्हर थिंकिंगचा, थांबतच नाही, मशीन थांबतच नाही. का? कारण आपण थांबवलं नाही. आपण सतत एक गेलं की दुसरी रील, दुसरी की तिसरी, तिसरी की चौथी रील चालूच आहे. सो मच ऑफ इन्फॉर्मेशन ओव्हरलोड, त्या ब्रेनला शांत बसण्याची सवयच राहिली नाही. वी हॅव टू स्लो डाऊन. वी हॅव टू स्लो डाऊन. आज ध्यान करायला पण आपल्याला ऑडिओ लागतो. ध्यान करायला ऑडिओ लागतो, त्याशिवाय होत नाही. का? हे सुरू होतं लगेच. सो सगळ्यात पहिलं थॉट क्लॅरिटी निर्माण होईल, विचारांची गती कमी होईल, चॅनलाइज्ड होतील गोष्टी, फोकस वाढेल आयुष्याचा. कारण हे चक्र संबंधित आहे बुद्धीशी. अकॅडमिक इंटेलिजन्स, स्थिरता निर्माण होईल, बसून वाचू शकाल, अभ्यास करू शकाल, शांत बसू शकाल. माइंडचं चॅटर 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 थांबायला लागेल. पण आज्ञा ज्यावेळेला दूषित असतं त्यावेळेला काय घडतं? सगळ्यात पहिली गोष्ट बुद्धिमत्तेचा अभाव. होतच नाही, वाटतच नाही अभ्यास करावाचा. बुद्धिमत्तेचा अभाव, सतत संभ्रम आणि साशंक अवस्था. ह्यांना फार डाऊट येतो की माझ्याबद्दल कोणतरी कटकारस्थानं करतोय, मला नजर लावतोय कोणीतरी, माझ्याबद्दलच बोलतायत हे लोक, माझ्याबद्दलच चाललेलं आहे, असं कॉन्स्टंट डाऊट येतो. पुढे कोणतरी फसवणार आहे, कोणीतरी चीट करतंय, कॉन्स्टंट ही संभ्रम अवस्था आणि साशंक वृत्ती. सृजनतेचा अभाव, क्रिएटिव्हिटी सुचत नाही काहीच, आणि सुचली तरी अप्लाय करता येत नाही. पुढे अंतःप्रेरणेचा अभाव. आणि शेवटचं आणि सगळ्यात महत्वाचं चक्र सहस्त्रार. या आयुष्याची, या शरीररूपी अवस्थेची नैया पार लावणारं चक्र सहस्त्रार. ज्याचं ब्लॉक्ड आहे त्याला अध्यात्माची गोडी नसते. आणि सहस्त्रार, गंमत ही आहे की सहस्त्रार ओपन करायला काहीच करता येत नाही. खालची चक्र जशी अलाइनमेंट मध्ये येतात, सहस्त्रार हा प्रसाद आहे. आपण फक्त शिडी लावून ठेवू शकतो, ते दार उघडायचं तेव्हा उघडेल. पण ही सगळी खालची चक्र आपण साधनेनी ऍक्टिवेट करू शकतो. सो तुम्ही जे काही सगळं भरलं असेल त्याच्यानुसार तुम्हाला कळलं असेल की आपल्या आयुष्यामध्ये ज्या सगळ्या गोष्टी घडतायत त्या सगळ्याचं कारण त्याच्याशी संबंधित असलेलं दूषित चक्र आहे. हे आपण वापरणार आहे 11 तारखेपासून जो सप्तचक्र शुद्धिक्रिया वर्कशॉप सुरू होणार आहे त्याच्यामध्ये. 11 तारखेपासून संध्याकाळी रोज 7 दिवसाचा कोर्स आहे, 9 ते 10. आपला क्वांटम अवेकनिंग नावाचा ॲप आहे, तुम्हाला इथे त्या ॲपचे सगळे डिटेल्स दिलेले आहेत. या ॲपवरती तो कोर्स लॉन्च होईल. त्यानंतर तुम्हाला त्या कोर्सचा जो ॲक्सेस आहे हा 4 महिने कोर्सचा ॲक्सेस राहतो. सो तुम्ही त्या व्हिडिओज बरोबर तुमची साधना रोज करू शकता. साधना करायला रोजची 10 मिनिटं लागतात फक्त, पण ते सगळं समजावून सांगायला तेवढा वेळ लागतो. सो इट इज अ 7 hours प्रोग्राम एव्हरी डे, रात्री 9 ते 10, 11 तारखेपासून 7 दिवस. जे लोक 9 वाजता अवेलेबल नसतील किंवा एखादा दिवस तुम्ही नाही आहात, त्याचं रेकॉर्डिंग 1 तासाभरात तुमच्या अकाउंटवरती, ॲपवरती लगेच पडतं. सो तुम्ही ते त्या पद्धतीत करू शकता. 4 महिन्यापर्यंत अनलिमिटेड तुम्ही त्याला ॲक्सेस करू शकता. ओके. उरला विषय त्याच्या फी स्ट्रक्चरचा. त्याची लॉन्च फी 10,000 रुपये आहे. तुम्ही जर 5 तारखेपर्यंत बुकिंग, आज 1,000 रुपये देऊन बुकिंग केलं किंवा फुल अमाऊंट पे करून बुक केली सीट, तर तुम्हाला 7,500 रुपयामध्ये हा कोर्स मिळतो. जे रिपीटर्स आहेत, रिपीटर्स करता या फॉर्ममध्ये तुमचे डिटेल्स आणि कुठल्या वर्षी तुम्ही सप्तचक्र केलेलं आहे हे लिहून बाहेर काउंटरवरती सबमिट करा. त्याचे डिस्काउंट कुपन्स आणि हे सगळे तुम्हाला तिथे कळवले जातील. सो हा कोर्स सुरू होणार आहे 11 तारखेला. वर्षातनं एकदाच होतो. सो ज्या लोकांना इंटरेस्ट आहे, असं वाटतं की इतक्या डीप लेवलला जाऊन मला हे सगळं क्लीन करायचं आहे, आणि वन ऑफ द टेक्निक्स ज्यांनी टॅपिंगनी देखील जे काही प्रॉब्लेम सुटत नाहीत हे सप्तचक्र शुद्धिक्रिया केल्यानंतर सुटायला लागतात. 100% इफेक्टिव्ह देन एनी अदर मॅनिफेस्टेशन टेक्निक इन द वर्ल्ड. इतकं हे पॉवरफुल आहे, पण साधन आहे. त्याला रोजची ती 10 मिनिटं देणं गरजेचंच आहे. ज्याच्याकडे 10 मिनिटं नसतील स्वतःच्या आयुष्याला द्यायला, त्यानं आयुष्याकडनं फार अपेक्षा करू नयेत. कारण मग डिफॉल्ट मोडवर जसं चालू आहे तसंच चालू राहणार आहे. पण ज्याला इंटरेस्ट आहे हे बदलण्यामध्ये, सो सप्तचक्र शुद्धिक्रिया एक असं विश्व तुमच्या समोर निर्माण करेल ज्याची कल्पना पण तुम्ही केली नव्हती.
आणि बऱ्याच वेळेला जे ब्लॉक्स आपण बाहेर शोधतो हे कुठेतरी आपल्याच एनर्जी सिस्टीममध्ये डीप आहेत. आणि मगाशी म्हटलं तसं आपण आज अशा परिस्थितीत होत, काय वय आपलं हे महत्वाचं नाहीये, पण काय संकट येईल सांगू शकत नाही. मानसिकरित्या खंबीर असणं हाच एकमेव त्याच्यातला पर्याय आहे, तरच आपला निभाव लागणार आहे. सो बाहेरच्या मॅनिफेस्टेशन पेक्षा इंटरनल ट्रान्सफॉर्मेशन ही प्रक्रिया इतक्या इफेक्टिव्हली घडवून आणते. सो ज्या ज्या लोकांना इंटरेस्ट आहे जॉईन करण्यामध्ये, जाताना हा फॉर्म जो आहे हा फॉर्म भरा. तुम्ही कसं पेमेंट करणार आहे इथे सप्तचक्र शुद्धिक्रिया वर्कशॉपला टिक करा. कसं पेमेंट करणार आहे त्याचे डिटेल्स, तुमचा करेक्ट फोन नंबर ज्याच्यावरती तुमचं व्हॉट्सॲप सुरू आहे तो इथे देऊन तुम्ही बाहेर मिनिमम 1000 रुपये भरून बुकिंग करून तुमची सीट फायनलाइज करू शकता. वी हॅव ओनली 600 सीट्स. मुंबईमध्ये काल सेशनमध्ये बऱ्यापैकी बुकिंग झालेलं आहे. ऑनलाईन आज गेल्यावरती पण बुकिंग होईल. 5 तारखेपर्यंत लास्ट डिस्काउंट डेट्स अवेलेबल आहेत. ओके, जे वर्कशॉपला येऊ शकत नाहीत किंवा तोपर्यंत त्यांना काहीतरी करायचं आहे, 21 ऊर्जास्त्रेमध्ये या विषयाचा एक चॅप्टर आहे सप्तचक्र शुद्धिक्रियेचा. त्याच्या खाली त्याच्या ऑडिओसाठी QR कोड आहे. तो QR कोड स्कॅन करा आणि प्रत्येक चक्राचा ॲक्टिवेशन मंत्र आहे त्याच्यामध्ये. ॲटलिस्ट रोज रात्री झोपताना ते तरी ऐका. सो ॲटलिस्ट आपण त्याला ॲक्टिवेशन तरी सुरू करतो आहोत. क्लिअर? ओके, सो थँक्यू फॉर टुडेज इव्हनिंग आणि आय होप दॅट सप्तचक्र शुद्धिक्रिया चेंजेस युअर लाईफ. इतके वर्ष जेवढ्या लोकांची आयुष्य बदलताना आम्ही बघितली, तो प्रवास तुमचाही असावा. एवढ्या मोठ्या संख्येने इथे आल्याबद्दल धन्यवाद. 7 Days Miracle टॅपिंग सीझन 3 चे व्हिडिओज पुढच्या आठवड्यामध्ये इंग्लिशमध्ये पण यूट्यूब चॅनलवरती अवेलेबल होतील. सो ज्यांना प्रॅक्टिस करायचं आहे, कुठे सेंड करायचं आहे, तर इंग्लिश लँग्वेजमध्ये देखील हे व्हिडिओज अवेलेबल होतील. थँक्यू अँड गुड नाईट. थँक्यू.